ठीक आहे. चार एप्रिल 2026 शनिवार, चैत्र कृष्ण तृतीयेचा हा प्रदोष काळ. सामान्यतः आपल्या उपनिषदांच्या माहितीप्रमाणे ज्योतिष हे वेदांचे डोळे मानले गेले आहेत. आज या विशिष्ट चैत्र तृतीयेच्या सायन प्रहरामध्ये आपल्या जीवनातील धर्म आणि अर्थ पुरुषार्थानंतर हा तृतीय अवस्थेचा योग, आपले चतुर्थ अवस्थेकडे आपण साधना करत आहोत. काम पुरुषार्थ, त्याचप्रमाणे उद्या चतुर्थी आहे. याच माध्यमातून आपल्या या ज्योतिषशास्त्री अभ्यास शलाखेचं अंजन आपल्या तत्पर आणि उत्साही विचारांनी प्राप्त करण्यास सज्ज असलेले आपण सर्व ज्योतिषप्रेमी ज्येष्ठ यांना माझा सप्रेम नमस्कार. याचप्रमाणे आपले गुरुत्व, त्यांच्या ज्योतिष ज्ञान शलाखेच्या अंजनाचा आपल्याला योग प्राप्त करून देण्यास सदैव भावान्वित असलेले आपले श्रेष्ठ व्यक्तित्व गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना माझं त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. कुमल मॅडम, आपल्याला सुद्धा माझं त्रिवार वंदन. या निमित्ताने आजच्या या वर्गाच्या सुरुवातीला आपण सर्वांनी अतिशय प्रेमळ चित्ताने आपल्या कंठावरती विशुद्धी चक्रावरती लक्ष केंद्रित करून या प्रार्थनेमध्ये एकरूप व्हायचंय. अष्टक वर्ग या विषयाचं चंदुलाल पटेल यांचं जे पुस्तक आहे ना, त्यामध्ये ही प्रार्थना मला त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती होती, ती आज मी या ठिकाणी पठण करतोय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलनं येन तस्मै श्रीगुरवे नमः. यथा शिखा मयूराणां नागाणां मणयो यथा तद्वद्वेदाङ्गशस्त्राणां ज्योतिषं मूर्धनि स्थितम् वेदस्य चक्षुकीलशास्त्रमेत प्रधानताङ्गेषु ततोऽर्थजाता अङ्गेर्युतोरन्ये परिपूर्णमूर्तिश्चक्षुर्विहीनः पुरुषो न किञ्चित्. आरोग्य सविता तनोतु भवताम् इन्दुर्यशोर्निर्मलम् भूमि भूति सुधांशुतनया प्रज्ञां गुरुगौरवम् काव्यकोमलवाग्विलासामतुलम् इन्दोमुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतुकूलस्योन्मितम् अरुणकिरणजाले रञ्जिताशावकाशा विद्रुत जपवटिका पुस्तका भीतिहस्ता इतरकरवराढ्या फुल्लकरहास्तसंस्था निवसतुर्दयी बाला नित्यकल्याणरूपा नित्यकल्याणरूपा नित्यकल्याणरूपा. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. धन्यवाद. धन्यवाद तारे सर, फार छान, फारच सुंदर. आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद करतो. आणि कुबल मॅडमना सांगतो की तुम्ही क्लास सुरू करा. तत्पूर्वी तृप्ती कुलकर्णी मॅडमचं स्वागत करा. हो सर. नमस्कार सर. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना माझा नमस्कार. ज्योतिषशास्त्री ह्या विषयासंदर्भातले सरांनी आपल्यासाठी मोफत असे क्लास उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्योतिषशास्त्री परीक्षेबद्दलही त्यांनी खूप अवेअरनेस आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये निर्माण केलेला आहे. आणि याच्यामध्ये कुबल मॅडमनी आतापर्यंत पंचांगातले बरेचसे भाग आपल्याला शिकवलेले आहेत. जवळजवळ सगळ्याच गोष्टी त्यांनी त्यातल्या घेतलेल्या आहेत आणि आता कुंडली विवेचन त्या अतिशय छान पद्धतीने करता आहेत. सर्व ग्रहयोग आणि कुंडली कशी वाचावी, कुंडलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, हे सगळे आपल्याला त्या खूप छान प्रकारे समजावून सांगता आहेत. आणि हे सगळे क्लास आपल्याला सरांनी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासाठी मी सरांचे पुनश्च आभार मानते, धन्यवाद देते सरांना. आणि मी कुबल मॅडमना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. फार छान, फार छान.
करूया ना सर सुरुवात. हा. येस 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 मॅडम. होय होय सर. तर आपल्या तृप्ती कुलकर्णींनी सगळ्यांचं स्वागत केलंय. सर्वात प्रथम मॅडम तुम्हाला नमस्कार. तारे सरांनी तर अतिशय म्हणजे नेहमीच छान म्हणतात, पण आज ती कोणते चंदूलाल पटेल यांच्या अष्टक वर्ग पुस्तकातील पहिल्या पानावर जी प्रार्थना आहे ती पण अतिशय उत्तम म्हणाली सर तुम्ही. तर तुमचे पण आभार आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आता सरांच्या बद्दल तर खरं काय बोलावं मला कळतच नाहीये, शब्दच अपुरे पडतायत. पण सर नेहमी प्रमाणेच मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं स्वागत पण करते आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण देते, कोटी कोटी वंदन म्हणजे साष्टांग दंडवत पण घालते. आज आपण आपल्या बऱ्याच ग्रुपवर ही ऋण म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीची जी जाहिरात आहे, अतिशय उत्सुकता सगळ्यांनाच लागली असेल माझ्यासारखं पण. आणि इतकं दुर्मिळ शास्त्र म्हणजे आम्ही ऐकलेलं पण नव्हतं कधी की हे पण असं म्हणजे आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी मध्ये वापरता येतं. तर ते तुम्ही शिकवणार आहात आज. बऱ्याच तुम्ही त्याच्या संदर्भात म्हणजे लेख पण पाठवलेत, आर्टिकल्स. तर त्यासाठी पण मी इन ऍडव्हान्स म्हणजे जेव्हा तो क्लास सुरू होईल तेव्हा होईलच नो डाऊट, पण त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते अगदी म्हणजे मनापासून सर. म्हणजे तुम्ही इतकं आम्हाला त्या काय ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानगंगेत अभिषेक करून करून पूर्ण डुबवले असं म्हटलं तरी चालेल. आमच्या परीने आम्ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतच आहोत आणि करू पण. तर आता आपण क्लासला सुरुवात करूया सर. तर सर्वात प्रथम ओम नमः शिवाय, जय श्री कृष्ण, जय श्रीराम, ओम शम शनेश्चराय नमः. आता क्लासला सुरुवात करूया सर. तुम्हाला हा शेअरिंग काढलंय ना तुम्ही, म्हणजे मी करू शकते ना आता. ओके, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. बघा आता तुम्ही सगळ्यांनी आधी ही तारीख लिहून घ्या. ही एक बिझनेसमॅनची पत्रिका आहे. 29 ऑगस्ट 1955 दुपारी 12:44 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि जन्मस्थळ मुंबई आहे. लावू का आता मी D1 कुंडली? झालं का सगळ्यांचं हे लिहून? हो मॅडम. झालं झालं, लावा मॅडम. ओके, थँक्यू. हे बघा आता आधी सुरुवातीला मी थोडं थोडं सांगते, मग तुम्ही प्रत्येक जणांनी अगदी आपले मत असं बिनधास्त सांगा. असं काय चुकलं हे झालं इथे काय आपण परीक्षा देत नाही आहोत. मला तुमच्याकडनं पण ऐकायला आवडेल, कारण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला मिळतं आणि मला शिकायला फार म्हणजे असं चांगलं वाटतं, कारण नवीन नवीन मुद्दे मिळतात ना. तर सगळ्यांनी बोला माझं झालं की, आणि बोलणं झालं की फक्त आपापले माईक सांभाळा एवढंच मला म्हणायचं, कारण तर रेकॉर्डिंग मध्ये गडबड झाली तर मग तुम्हालाच ऐकू येणार नाही. तर ही मी आधी थोडंसं ह्या जातकाबद्दल सांगते. एका बिझनेसमॅनची पत्रिका आहे, पण सुरुवातीला या जातकाने म्हणजे असं काय म्हणतात लेबर पुरवले जातात ना, म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर अशा टाईपचे ते होते. नंतर भागीदारीत पण व्यवसाय केला आणि आता त्यांचं स्वतःचं म्हणजे कन्स्ट्रक्शनची एक छान मोठी अशी कंपनी आहे. तर हे म्हणजे वृश्चिक लग्नाची हे आहे म्हणजे पत्रिका. लग्नी राहू आहे. धनस्थानात ह्याचा आपला धनु राशीचा चंद्र आहे. आणि हा चंद्र कोण आहे बघा, तर भाग्येश आहे. म्हणजे आणि भाग्यामध्येच गुरु उच्चीचा झाला. आणि हा चंद्र आणि गुरुचा राशी परिवर्तन आहे, ते पण लक्षात ठेवा. मग नंतर तृतीय स्थानात काही नाहीये, चतुर्थ स्थानात पण म्हणजे ग्रह नाहीये, पण हा तृतीयेश आणि चतुर्थेश हा जो शनी आहे तो व्ययात बसलाय आणि तो उच्चीचा झालाय. मग त्याच्यानंतर पंचमेश पण गुरुच आहे, तर तो भाग्यात आहे, उच्चीचा आहे, नो डाऊट चांगलाच आहे. मग नंतर षष्टात मेष रास आहे. मेष रास आणि लग्नेश हा कुठं बसलाय बघा, मंगळ दशमात बसलाय, म्हणजे त्याला दिग्बल प्राप्त झालंच आहे. शिवाय दशमेश दशमात आहे, म्हणजे सूर्य आणि सूर्यमंगळ तसे मित्र आहेत. शुक्र सप्तम स्थानाचा
म्हणजे वृषभेचा स्वामी शुक्र तो पण दशमात आहे. त्याच्यानंतर आणि इथे सप्तमात केतू पण आहे, ते पण लक्षात ठेवा तुम्ही. हा राहू केतू ऍक्सिस लक्षात राहू द्या म्हणजे. आणि मग अष्टमात बुध रास म्हणजे बुधाची रास आहे मिथून, पण तो अष्टमेश लाभात उच्चीचा म्हणजे स्वराशीत तर आहेच आहे कन्यात आणि उच्चीचा आहे. आणि इथे गुरु तर तुम्हाला सांगितलं म्हणजे ही पत्रिका एकंदरीत अशी आहे. आता आपण बघूया म्हणजे हे जातक कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात कसे काय गेले. तर इथे सूर्य मंगळ तर आहेच आहे म्हणजे दशमात आहे. लग्नेश पण दशमात आहे. त्याच्यानंतर सप्तमेश पण म्हणजे शुक्र दशमात आहे. गुरु उच्चीचा आहे. शिवाय ह्या तिघांची म्हणजे सूर्य मंगळ आणि शुक्र यांची ह्या इथे चतुर्थावर पण दृष्टी आहे. तर त्याच्यामुळं ते कन्स्ट्रक्शन लाईन तर आहेच आहे नो डाऊट. आणि हा चतुर्थेश शिवाय उच्चीचा होऊन बसलेला आहे तो व्ययात आहे. आणि अजून मग आता सूक्ष्मांश पण मी सांगते. आणि हे लेबर आधी लेबर कॉन्ट्रॅक्टर कसे होते ते पण बघा. ही शनीची जी दृष्टी आहे ना व्ययातून, तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथे मेष राशीवर म्हणजे जिथून आपण असं नोकरी किंवा असं हे बघतो ना, तर म्हणजे ती आणि शनी लेबररचा पण कारक आहे. अं, हे तर झालं. आता अजून आपण काय बघूया इथे. एक मिनिट थांबा जरा. सूक्ष्मांश पण बघूया आता. सूक्ष्मांश बघा. लग्न पुष्कर नवंशाचं चाललेलं आहे. आणि लग्नाचं म्हणजे काय अनुराधा 2 हा. आणि कन्या नवंश म्हणजे ह्या जातकाला कसं अगोदरपासनच असं काय म्हणायचं त्याचं त्यांचा सॉरी ते फार मोठे 71 जवळजवळ. तर त्यांचा ओढा म्हणजे व्यापाराकडं आहे. आणि मग नंतर सूर्य आपण ह्याच्याप्रमाणे बघितलं तर उदय बिंदूवर आलाय. ते तर आपण नंतर बघूया वेळ असला तर सर्वतोभद्रप्रमाणे. आणि केतूच्या नक्षत्रात आहे मग हा 4. पण कर्क नवंश मिळालाय धनंश. हा पण चांगला आहे. त्याच्यानंतर हा जो चंद्र आहे ना, तर हा आत्माकारक आहे बघा. आणि तो पूर्वाषाढा 4 म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात आहे. पण त्याला वृश्चिक नवंश मिळाला आहे. पण ठीक आहे म्हणजे वृश्चिक नवंश थोडासा उग्रवंश, पण मंगळाचाच म्हणजे नवंश मिळाला आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनसाठी तर तो चांगला आहे. त्याच्यानंतर मंगळ आहे. तर मंगळ पण मघा 3 मध्ये आहे. पण तर म्हणजे मिथुन नवंशात येतो. तर हा मंगळ म्हणजे व्यापार म्हणजे मिथुन नवंश विचक्षणास चांगला आहे आणि व्यापारासाठी पण चांगला आहे. त्याच्यानंतर बुध हा उत्तरा फाल्गुनी म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे. उत्तरा फाल्गुनी 2 पण मकर नवंशात आहे बुध. त्याच्यामुळे पण तो पण चांगला आहे. शिवाय तो अष्टमेश लाभात म्हणजे लाभात उच्चीचा पण झालाय म्हणजे या जातकाचं नेटवर्किंग पण आपण बघतो ना तिथून ते पण चांगलं आहे. हा गुरु जो आहे तर हा अमात्यकारक आहे. तो पण आश्लेषा म्हणजे बुधाच्याच नक्षत्रात आश्लेषा 2 मध्ये आणि मकर नवंशात आलेला आहे. शुक्र जो आहे तर तो मघा 4 म्हणजे धनवंश मध्ये आला. परत कर्क नवंशात आला. तर कर्क नवंशात म्हणजे हे सूर्य आणि शुक्र म्हणजे हे अगदी डॉट युतीत आहेत. तर ते म्हणजे कर्क नवंशात धनांश मध्ये आलेले आहेत. आणि हा इथे दशमात तुम्हाला वाटेल शुक्र म्हणजे चांगला तर आहेच नो डाऊट. पण म्हणजे आपण हे जातकांना कसं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये डिझायनिंग वगैरे तर त्याच्यासाठी पण तो शुक्र चांगलाच आहे. आणि ही सूर्य आणि मंगळाची युती आहे. शिवाय चतुर्थावर त्यांची म्हणजे काय दृष्टी पण आहे ना. तर म्हणजे आपण ह्या जातकांनी अगोदर कसं यांना असे मोठे मोठे सरकारी कॉन्ट्रॅक्ट पण मिळाले आहेत. आणि शनी जो आहे तो विशाखा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात विशाखा 1 आणि मंगळाच्या सूक्ष्मांशात म्हणजे मेष नवंश मिळालाय सौख्यांश असं. राहू जो आहे तर तो राहू ज्येष्ठा म्हणजे बुधाच्याच नक्षत्रात आला बघा. परत ज्येष्ठा 4 पण त्याला म्हणजे मीन नवंश मिळालाय शुभांश नावाचा. केतू जो आहे तो मृग 2 म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि कन्या नवंश मिळालाय. तो चंडांश आहे. तर त्यामुळं यांनी भागीदारीत जरी व्यवसाय केले असतील तरी ते थोडस नाही म्हटलं तरी तिथे त्यांना म्हणजे थोडं डिस्प्यूट म्हणा किंवा असं भागीदारीत तुटणे म्हणा असं होऊ पण शकतं. आणि शिवाय हा केतू जो आहे ना तो वज्र नावाच्या बिंदूवर आहे. मग आता
अजून तुम्ही आधी सगळेजण थोडं थोडं बोला, मग आपण दशमांश कुंडली बघायची असेल तर ती बघूया. त्याच्यानंतर म्हणजे दशा तर आता तुम्हाला मी दशांबद्दल पण थोडं सांगते हा. म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्र आहे ना, म्हणजे सुरुवातीला या जातकाला शुक्राची दशा येईल. तर ती काय अगदी 1958 पर्यंत, म्हणजे 3च वर्ष आली. नंतर सूर्याची ती 6 वर्ष असते दशा, तर ते म्हणजे 9 वर्षाचे असेपर्यंत. मग चंद्राची 10 वर्ष असते, ती 19 वर्षाचे असेपर्यंत म्हणजे जातक. नंतर इथून खरी सुरुवात झाली मंगळाची दशा, आणि हा मंगळ जो आहे ना तो उदय बिंदूवर पण आहे बरं का. मग मंगळाची दशा 12/5/1974 सुरू झाली. 10 वर्षाची नाही 7 वर्षाची, सॉरी, म्हणजे 1981 पर्यंत, म्हणजे 26 वर्षापर्यंत त्यांना मंगळाची दशा होती. तोपर्यंत त्यांचं शिक्षण वगैरे सगळं छान झालं असेल. आणि एक्झॅक्ट राहूची दशा लागली तर राहू पण राजबिंदूवर आहे, म्हणजे ती 1981 ते 1999, म्हणजे जवळजवळ जातक 44 वर्षाचे असेपर्यंत ही दशा ती पण चांगली आहे. म्हणजे त्या काळात त्यांना म्हणजे त्यांनी व्यवसाय पण केला असेल आणि ते म्हणजे सगळं त्यांना मिळालं. पण नंतर गुरुची जेव्हा दशा सुरू झाली, मला असं वाटतं की हा पिरियड या जातकाच्या आयुष्यातला गोल्डन पिरियड असावा. म्हणजे 1999 ते 2015 ही गुरुची दशा आहे. शिवाय तो गुरु भाग्यात आहे, उच्चीचा पण आहे. म्हणजे हे जवळजवळ 60 वर्षाचे असेपर्यंत ती. आणि आता पण शनी म्हणजे गुरु कसं विस्तार करतो त्यांचा, असं काय म्हणायचं, त्यांचा व्यवसायाचा विस्तार झाला. त्यांनी स्वतःची आपली ओन म्हणजे अशी कन्स्ट्रक्शनची कंपनी पण काढली. आणि मग हा शनी शनी कसं गुरुमध्ये विस्तार झाला. आणि मला असं वाटतं शनीच्या दशेत आता 2015 पासून सुरू झाली, म्हणजे सध्या चालू आहे शनीमध्ये शुक्राची. तर इथे यांना त्यांच्या व्यवसायाला इथे स्थिरता पण मिळू शकते, असं पण आपण म्हणू शकतो. आता तुम्ही एक एक जण बोला आपला माईक उघडून, आणि मग आपण आपलं बोलून झालं की मग बंद करा कृपया, तेवढं बघा. आता बोला कोणाकोणाला काय काय बोलायचं आहे त्यांनी. इथे दृष्टी पण आहे बरं का, ती एकदा मी सांगून घेते. शनीची दृष्टी पहिली म्हणजे असं तिसरी दृष्टी आपण जी म्हणतो ती चंद्रावर आहे, म्हणजे तिथे त्या दृष्टीचा पण परिणाम होणार, नो डाऊट. त्याच्यानंतर भाग्यावर पण आहे, आणि इथे षष्टावर पण आहे. म्हणजे ह्या जातकांना काय सगळं अगदी खूप रेडीमेड नाही मिळालं, त्यांना स्लोली स्लोली म्हणजे त्यांचं भाग्य पण झालं, नो डाऊट. कारण शनी हळूहळू का होईना देतो, पण असं निरंतर देतो. त्याच्यानंतर गुरुची दृष्टी तुम्ही बघाल तर ती लग्नावर आहे. त्याच्यानंतर तृतीय स्थानावर पण आहे आणि पंचम स्थानावर आहे. मंगळाची दृष्टी इथे लग्नावर पण आहे, त्याच्यानंतर पंचमावर पण आहे, आणि आपल्या म्हणजे इथे चतुर्थ स्थानावर पण आहे. बोला आता, एकेकानी बोला. मॅडम, लग्नातल्या राहून यांना नेमफेम दिलाय. दिलं ना. आणि तो राहू कसं आपण सूक्ष्म राहू म्हणून अगदी हे नाही करायचं, तो सूक्ष्मांश पण त्यांना मिळालेला तेच चांगला आहे ना. चांगला आहे. आणि वृश्चिकेचा राहू आहे, म्हणजे कसा तो असं आउट ऑफ द बॉक्स जाऊन पण विचार करणारा, असं रणनीती आहे, महत्वाकांक्षी आहे, चाणाक्ष आहे. गूढ रास पण म्हणजे ही वृश्चिक रास कशी वृश्चिक रास पण आहे. पण गूढ आहे, असं असं संशोधक पण वृत्तीची आहे. आणि राशीस्वामी मंगळ जो आहे तो केंद्रात बसला आहे रवी सोबत. हो. त्याच्यामुळे यांनी सगळ्याच काम करताना धाडस जास्ती दाखवलाय, आणि त्यात ते सक्सेस पण झालेले आहेत. कारण मंगळ दिग्बली झालाय त्यांचा, रवी पण छान आहे स्वराशीचा. दशमेश दशमातच आहे ना मॅडम. आणि बुध लाभात असल्यामुळे यांच्या बोलण्यामधूनच यांना जास्तीत जास्त सक्सेस मिळाला असं आपण म्हणू शकतो. गुरु तर पाठीशी आहेच, प्रश्नच नाही. हम्म. आणि शनी जो आहे तो त्यांचा उच्चीचा आहे याच्यामध्ये व्ययामध्ये. त्याच्यामुळे शनीने जपून पाऊल टाक हे जे त्यांना संदेश दिला तो त्यांनी तंतोतंत पाळलेला दिसतोय. आणि त्याच्यामुळेच ते मॅडम केंद्रात पण आहे ना एकमेकांच्या, म्हणजे आणि गुरु शनी एकमेकांच्या केंद्रात आले आहेत. फक्त एक आहे प्रॉब्लेम, की हा शनीची जेव्हा चंद्रावर दृष्टी आली त्यावेळेला थोडं हे मानसिकरित्या चलबिचल झाले, किंवा असं एक हताश होणं जे म्हणतो आपण,
तसं झालं असं आणि यांना काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम आला असेल आहे. असं मला वाटतं. हा, fair. आणि हा. थोडस कसं चंद्र शनी आपण म्हणजे तो माझा असं ते विषयोग म्हणायला नाही चांगलं विषयोग वाटत, म्हणतो. पण कसं ते थोडस म्हणजे एक असं चिंता एक किंवा असं हा आईला पण त्यांच्या म्हणजे चंद्र आहे ना म्हणून आईला पण त्रास हा होऊ शकतो. शिवाय चतुर्थात म्हणजे ती शनीचीच रास शनीची पण आहे त्रास ना. आहे. हा शनीची त्रास आहे. पण शनीने त्यांना योग्य दिशा दिली, असं भरकटवलं नाही 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 अजिबात, असं मला वाटतंय. बरोबर आहे ना. आणि थँक्यू मॅडम मॅडम. यांच्या ओळखी पण पॉलिटिकली ह्याच्यातल्या पॉलिटिकल फील्ड आणि थोड्या चांगल्या रेप्युटेड लोकांबरोबर असणार हा म्हणजे हा पोलीस खाते वगैरे. हा शकतं ना. आणि हे नेटवर्किंग पण चांगलं आहे, जरी आपण तिथून असं हे नाही पण बूथ म्हणजे उच्चीचा बूथ पण आहे ना तिथे. हो मॅडम. मॅडम पत्रिकेत भरपूर वेळ उच्चीचे आहेत त्यांचे, त्यामुळे त्यांना भरपूर यश मिळालंय. मिळालं. पण कसं भाग्यावर शनीची दृष्टी आहे ना मॅडम, पण तर ते ते थोडस slowly त्रास हा, पडतोच ना. slowly हा, हा. कुठे म्हणजे मिळत थोडं गेलं. यांना 32 वर्षानंतर भरपूर मिळालं हो, जास्त हो, करून. मिळालं येस त्यांनी 32 वर्षानंतर भरपूर देतो. देतो. एकदा त्याचं एक राऊंड संपला ना की मग द्यायलाच सुरुवात करतो. अगोदर ताऊस लाखून नाही परीक्षा. पण ते शिकवतो ना तो त्यांना, हो, व्यवस्थित करा हे करा ते. आपण ते समजणारे समजतात ना शिकवतो म्हणून सगळ्यांना. बुध पण चांगला आहे त्यांचा, हो, बोलायची वृत्ती चांगली आहे, धंद्याला अशीच पत्रिका पाहिजे ना. पाहिजे येस. चांगली आहे पत्रिका, एकंदर चांगली आहे. बाकी सगळ्यांनी तुम्ही वर्णन छान केलंय. होय, थँक्यू. ते कन्स्ट्रक्शन करतात का मॅडम? हो, कन्स्ट्रक्शन म्हणजे आता त्यांची स्वतःची कंपनी आहे, म्हणजे बिल्डर टाईप थोडक्यात. ते शनी मंगळाचं ते कसं हो, बघायचं ऐका ना, कन्स्ट्रक्शन? इथे दशमात म्हणजे लग्नेश पण आहे मंगळ, दशमेश दशमात आहे आणि त्यांची दृष्टी इथे चतुर्थ स्थानावर कुठली रास आहे? शनी. आणि तो शनी शिवाय उच्चीचा पण झाला आहे ना, म्हणजे हे सगळे म्हणजे शनी आला, मंगळ आला, सूर्य आला, म्हणजे त्यांना सरकारी कॉन्ट्रॅक्ट पण मिळत आहेत आणि त्यांनी आता स्वतःचाच म्हणजे स्वतःचीच कंपनी काढली कन्स्ट्रक्शनची. मॅडम बोला. इथं शनीची चंद्रावरती दृष्टी आहे, मग 7.5 पण त्यांना त्रास झाला असेल ना? असेल ना. हे बघा, शनी काय आहे, आपण जज चांगली आहे म्हणतो ती. ना, न्यायाचा कारक आहे की नाही, तर तो हा. असंच कुणाला काही देतच नाही ना. 7.5 हो. द्या, नाहीतर काय ते तुमची ढाई पण होती. तुळेतल्या लोकांना नाही देत शनी त्रास. नाही तुळेतल्या देत, शनी पण त्रास नाही देत. अजिबात होत नाही असं नाही मॅडम. माझ्या घरातच आहे 2 व्यक्ती, दोघं पण म्हणजे काय म्हणायचं तुळेच्याच, पण एकाला खूप भरभरून मिळालं आणि एकाला म्हणजे तो इतकं प्रामाणिक आणि सगळं करून सुद्धा त्रास पण खूप झाला याच्यात. म्हणजे मला पण असंच वाटायचं, पण आता हे घरातलेच 2 व्यक्ती म्हणून मी जास्त अभ्यास करून बघितला की काय बुवा, म्हणजे नक्षत्र सारखं सगळं सारखं, पण म्हणजे आपण म्हणतो ना पूर्व ह्याच्यावर पण अवलंबून आहे ना त्याच्यावर. म्हणजे आहे नो डाऊट तुम्ही म्हणता तसं शनी तूळ राशीला कमी त्रास, पण असं तूळ आहे म्हणून कमी देईल असं नाही. आपल्या कर्मानुसार तो आपल्याला फळ देणार. काही काहींना नाही. 7.5 आपले कोण नरेंद्र मोदी, ते तर 7.5 पंतप्रधान झाले ना. यांची राहू महादशीमध्येच करिअरला सुरुवात हो, झाली ना. झाली हो. म्हणजे शनीच्या मॅडम यांचा नक्षत्रातच आवाज पण आहे चांगला बघा. असणार, कारण बोला ना. ते स्थानात चंद्र आहे. येस. गाणी आणि पिणी शिवाय म्हणत असतील, ते कला असेल त्यांना. तुला पण असेल ना, नो डाऊट. हे घरापासून सुद्धा दूर राहिले का मॅडम? हो दूर, कारण चतुर्थेश बघा ना वेळात गेलाय ना. हो, वेळात आहे. जेव्हा घरापासून दूर राहिले तेव्हाच म्हणजे त्यांनी सगळे, जर घरातच राहिले असते तर काय नाही. मुळात असे लोक म्हणजे कुटुंब देश सुद्धा ह्याच्यामध्ये आहे ना, हा भाग्यात. येस. मॅडम इथं मंगळ जो अस्तगत दिसतो, तो त्याचा परिणाम कसा झाला मग? नाही असतं. आता हे बघा ना, ज्या वेळेस ग्रह
तुम्ही सरांचे आत्ताच क्लास करताय का? सरांनी आपल्याला हे वक्री आणि अस्त बद्दल किती सांगितलं, म्हणजे एक हो. वक्री होत असताना पण तो थोडा वेळ असतं काही ह्याचं, आणि ह्याच्यात जवळ पण आलाय ना सूर्याच्या. हो. त्यामुळे म्हणून असं अस्त झालं म्हणून त्याचं कारकत्वामध्ये फार काही फरक येईल असं नाही होणार मॅडम. हा हा हा. आणि मला असं वाटतं हा दशमेश दशमात, लग्नेश दशमात आणि हा सप्तमेश पण, हा म्हणजे मी कुठंतरी वाचलंय, तुम्ही पण बघा, या योगाला कुलदीपक योग पण म्हटलंय त्यांनी बघा. हो हो मॅडम. बरोबर आहे. सीए मंगळ चांगला आहे मॅडम, दशमात आहे तो. आहे ना, राजराशीतला झाला ना, आणि शिवाय ते त्यामुळे माणसाला धाडस येतं, एक प्रकारची धाडसी असतात माणसं. रवी आहे त्याच्याबरोबर आणि मित्र. हे 1-5-9 म्हणजे आपलं अग्नितत्व पण असं भरपूर लोडेड झालं आहे ना, तर हे म्हणजे ही पण एक जमेची बाजू आहे ना मॅडम. हॅलो, बोलू? बोला बोला. हा, आता इथे वृश्चिक लग्न आहे, आपण सर म्हणतात तसं. हा. तर तो लग्नेश गेलाय आपला दशमात. येस. हा एक चांगला योग झाला. आणि दुसरा जे आहे, दुसरा योग जो आहे की पंचमेश, आपण शिक्षण वगैरे जे म्हणतोय, हो. पंचमावरती बुधाची दृष्टी आहे, म्हणजे ती व्यापारी वृत्ती तर त्याच्यात आलीच. आणि तो गुरु आहे तो धनेश पण आहे. धनेश गुरु, पंचमेश गुरु भाग्यात म्हणजे उच्च शिक्षणाच्या स्थानात, आणि तो उच्चेचा झालाय. होय. त्यामुळे त्यांनी जे शिक्षण घेतलं ते उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं. होय. आणि तो धनेश असल्यामुळे त्यातूनच ते आर्थिक नियोजन करणार आहेत, किंवा आर्थिक जे आहे, ज्या शिक्षण आहे त्या शिक्षणातूनच ते धन कमवणार आहेत. होय. हे तिथे हे होतं. बर, सूर्य आहे तो दशमेश दशमात आहे, आणि तो स्वराशीत आहे आणि राजराशीत आहे. हो. शुक्र पण सप्तमेश आहे आणि व्ययेश आहे, पण व्ययात सुद्धा शनी उच्चेचाच आहे. त्यामुळे तोही आहे तो शुक्र, म्हणजे सूर्य मंगळ शुक्र हे तिन्ही ग्रह जे दशमात आहेत ते त्यांना उत्तरोत्तर प्रगती पथावरतीच नेणार आहेत. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यावरती तशी कोणाची दृष्टी नाहीये दशम स्थानावरती, नाही नाही. ना राहू केतूची आणि कुठल्याच म्हणजे वाईट दृष्टी, अशी अशुभ दृष्टी कोणाचीच नसल्यामुळे दशम स्थान बलवानच झालेलं आहे. राहू सुद्धा वृश्चिकेचा चांगला आहे, कारण तो एकटाही आहे, आणि केतू पण एकटा आहे. आणि राहूवरती दृष्टी कोणाची आहे तर गुरुची आहे. म्हणजे तो राहू काही वाईट करणार नाही, कारण गुरुच्या दृष्टीने तो त्यांना स्वतःची प्रोग्रेस करायला, शिक्षणाची आपण दशा तर तुम्ही सांगितली की त्या दशेमध्येच गुरुनी सगळं त्यांना त्यावेळेला दिलेलं आहे दृष्टीने पण, आणि मिळवलेला आहे, घालवण्याचा प्रश्नही नाही इथे. कारण शनी आहे तो शनी पण उच्चेचा आहे, व्ययात आहे. आता मगाशी चंद्रावरती दृष्टी आहे किंवा शनीची भाग्यावरती दृष्टी आहे, तर ती त्यांना संयमी ठेवण्यासाठी पण उपयोगी होणार आहे ना. म्हणजे व्याज जरी असला तरी उच्चच आहे, म्हणजे खर्च म्हणा किंवा काय जे असेल तर ते कोणत्याही न विचार करता वगैरे असं ते कुठेही खर्च करणार नाही. मंगळ आहे तो पण राजराशीत आहे, सूर्य आहे, शुक्र आहे, म्हणजे तोही अविचाराने काही वागणार नाही, कारण 2-2 ग्रह त्यांना पण साथ देणारे आहेत. आणि भाग्य तर उत्तमच आहे, कारण पंचमेश गुरुच भाग्यात आलेला आहे. त्यामुळे पूर्वकर्म तर निश्चितच यांचं चांगलं आहे, आणि पूर्वकर्माने पण त्यांना खूप तरलेलं आहे, असं मला तरी वाटतंय. छान, चांगलं सांगितलं. कारण गुरु उच्चेच आहे ना, म्हणजे त्यांचं अधिक पूर्वकर्म खूप चांगलं आहे. मॅडम सप्तमेश व्ययात म्हणजे मग त्यांचं फॉरेनला असं ते म्हणतो की आहे ना, आहे, जाणारच ते, जाणारच. नाही जाणार नाही, हे बिझनेस त्यांचा काय म्हणतो आपण त्याला, इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा टाइप काही इम्पोर्ट एक्सपोर्ट असं नाही. आता हे कन्स्ट्रक्शन आहे, मॅडम कन्स्ट्रक्शन यांचा फॉरेनशी पण संबंध आला असेल, आला असणार ना, नो डाऊट आलाच असणार. पण तिथे जाऊन नाही शनी उद्योग, चांगला आहे त्यांचा, काही ना काहीतरी परिस्थिती फॉरेनशी पण काम असणार आहे. करत असतील बाहेर पण देशात. सरकारी पण देतात ना,
परदेशाचं आहे किंवा सरकारी पण जास्त आहे, कारण शनी आणि सूर्य आहे ह्याच्याच राजराशीच सूर्य आहे, त्यामुळे तोही प्रशासिक देणार आणि सरकारी शनी पण कॉन्ट्रॅक्ट उच्चच आहे. करतातच ना मॅडम ते, म्हणजे करतातच तेच. त्यांना. पण तिथे जास्त त्यांना इंटरेस्ट किंवा आर्थिक हे त्याच्यातच आहे, त्यामुळे ते कायद्यानेच वागणार आहेत सरकारी कामात असल्यामुळे. इथे केतू सप्तमात आहे, तर ते आपण आता ऍज अ म्हणजे फक्त त्यांचं हे बघतोय, म्हणजे काय म्हणायचं, बिझनेस किंवा करिअरचं. पण हा केतू म्हणजे भागीदारीत पण त्यांनी व्यवसाय केला असेल तर थोडस डिस्प्यूट होण्याचे चान्सेस आहे, म्हणजे असं होऊ मतभेद शकतात किंवा हे काय पण भागीदारीत केला तर, हा नाही केला तर फारसा नाही प्रश्न येणार आहे. आता जोडीदाराच्या बाबतीत थोडस 19-20 म्हणजे कसं की हे व्यवसायाने बाहेरच असणार आहेत, त्यामुळे घर हे जे आहे हे त्या स्त्रीलाच जास्त सांभाळावं लागणार आहे. आणि केतू आहे ना, सरांनी कालच नाही का, ती म्हणजे जी पार्टनर त्यांची थोडी धार्मिक, केतू पण आहे. मॅडम सप्तमेश पण दशमात आहे त्या ना, समजून घेणारे असणार आहेत ना, म्हणजे आणि वृषभात आहेत, शुक्राच्या राशीत आहे, म्हणजे त्या पोलाईट असणार आहेत ना, म्हणजे सगळा विचार करूनच त्या व्यवस्थित संसार करणार आहेत. असं हे नाहीये कुठलेच उग्र हे नाहीये. आणि केतू आहे थोडासा चंडांशात, नाही असं नाही, पण ठीक आहे. मॅडम बोलू का एक? हो बोला बोला. ऍक्च्युली मला एक डाऊट होता की जो दशमेश किंवा दशम स्थानात जे काही उच्चीचे ग्रह आहेत, तर त्यावरून असा अंदाज बांधू शकतो का आपण की त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या वडिलांकडून पाठिंबा मिळाला असावा वगैरे? मॅडम, वडिलांचा तर भरपूर सपोर्ट ना, कारण सूर्य आपण वडिलांचा कारक पण म्हणतो ना. बरोबर. रवी आहे ना सिंहेचा, आणि जितकी ही पत्रिका म्हणजे जन्मलग्न कुंडली प्रबळ आहे आणि बोलकी आहे, तर मॅडम नवमांश सुद्धा बघा, कन्या नवमांश आहे. हो ना, हो ना, मी सुरुवातीला सांगितलं. व्यापार आणि व्यावसायिक दृष्ट्या नवमांशाकरता सपोर्ट पण भरपूर आहे. मॅडम, मला एक शंका आहे की मंगळ आणि गुरु राहूच्या मुखात पाहतात, तर मग त्यांना काही त्रास झाला असेल? आता थोडंफार होणारच नाही. बघा ना, मंगळ राहू म्हणजे अंगारक योग, म्हणजे रागीट किंवा काही काही वेळेस हे होतं. गुरु पण आहे तिथे, तर मग असं नाही ना की सगळं छान झालं. असं थोडस अप्स अँड डाऊन तर आलेले असणार ना मॅडम, नाही येणार असं नाही होणार ना. कारण हे बघा ना, मंगळाची दृष्टी आहे चौथी लग्नस्थानावर जिथे राहू आहे, त्याच्यानंतर गुरुची पण आहे म्हणजे 5वी दृष्टी. हॅलो मॅडम, शनीची दृष्टी जी आहे षष्टावर आहे ना, म्हणजे हे जरी कॉन्ट्रॅक्टर जरी असले तरी गव्हर्नमेंटच्या कन्सल्ट काहीतरी यांची कामं जास्त असतात, असं असू शकतं. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट हा, कारण का ते शनीची दृष्टी षष्टावर असल्यामुळे ते कव्हर करतात ते. आणि सुरुवातीला मी काय सांगितलं का, अगोदर ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण असं कंपन्यांना नाही का, हे काय कामगार लेबर पुरवता, काम पुरवता, असं पण त्यांनी म्हणजे तशी त्यांची सुरुवात झाली. आणि मग आता ते त्यांचं स्वतःच म्हणजे कन्स्ट्रक्शनची एक अशी नावाजलेली कंपनी आहे. बरोबर, कारण त्यांचा शनी षष्टावर दृष्टी म्हणजे ते गव्हर्नमेंट कन्सल्ट पुष्कळ आहेत त्यांचे काम. हो सर. हो सर, थँक्यू. बोला मॅडम, शनी उच्चीचा असल्यामुळेच ते लेबर कॉन्ट्रॅक्टर झाले, आणि परत शनीची षष्टावर दृष्टी असल्यामुळं लेबर कॉन्ट्रॅक्टर झाले. कारण लेबरचा कारक पण आहे ना शनी. हो मॅडम. मॅडम, मंगळ ही वर्गोत्तम आहे ना, दशम स्थानामध्ये दशमात आहे, नवमाश कुंडलीमध्ये ही दशमात आहे मंगळ. आहे पण वर्गोत्तम नाही आहे मॅडम, मला असं वाटतं. दशमातच आहे ना मिथुनेला. नाही, पण मिथुन राशीत आहे. दशमात असला तरी तो मिथुन राशीत आहे, आणि तो तिकडे सिंह राशीत आहे. दशम स्थानात आहे. स्थान बली झालं,
स्थान बली स्थान झालाय बली मकर. झाला. हो गती झाला. हा मिथून नवमांशात आहे, व्यापारासाठी चांगला आहे, पण मॅडम तो वर्गोत्तमी नाहीये. कारण अच्छा त्याची अच्छा. रास इकडे बघा, मूळ कुंडली D1 मध्ये तो सिंहेचा मंगळ आहे आणि इकडे D9 मध्ये तो मिथुनेचा मंगळ आहे. मिथुनेचा मंगळ आहे. ओके, हा. आणि वर्गोत्तम तेव्हा म्हणतो की हो ते दोन्हीकडे पण एकाच ह्याच्यात, म्हणजे रास पण एकच हवी ना. हो. आणि लग्न कुंडलीप्रमाणे दशम स्थानात दशमेश आहे आणि चंद्र कुंडलीप्रमाणे दशम स्थानात बुध आहे स्वराशीचा. त्यामुळे दशम स्थानी चांगलं आहे, पॉवरफुल झालंय ना. पॉवरफुल झालेलं आहे. आणि नवमाश कुंडलीमध्ये लग्नेश कन्या असल्यामुळे बुध नवमाश कुंडलीमध्ये पंचमात गुरु बरोबर आहे, जो भाग्येश जन्मकुंडलीचा आहे. त्याच्यामध्ये अजून त्यांना भाग्य चांगलं मिळालं. थोडस सोडलं तर पत्रिका चांगली आहे. आता आपल्याला हो. थोडस अप्स अँड डाऊन तर येणारच ना, नाही असं काही होणार नाही ना. हो. मॅडम यांना लग्नानंतर जास्त यश मिळालं असेल, वाटतंय तसं, बरोबर कारण आहे. त्यांचं हे सप्तमेश दशमात आहे ना. आणि मॅडम ह्यांना माझ्या मते सप्तमी दशमात असल्या कारणाने आणि परत नवमाश कुंडलीमध्ये सूर्य आणि शुक्र युती आहे, म्हणजे लाभात बसलेला आहे शुक्र. त्यामुळे माझ्या मते त्यांना सासरकडनं पण काही ना काहीतरी हे मदत झाली असणार, म्हणून तर ते पुढे गेले असणार. आपण म्हणजे आपल्या जोडीदाराचं कुटुंब बघतो, तर तिथे मिथुन रास आहे आणि तो मिथुनेचा बुध लाभात म्हणजे हे झालेला आहे ना, उच्चीचा पण. म्हणजे तुम्ही म्हणतात तसं पण बरोबर आहे की सासरकड म्हणजे लग्न झाल्यावर आणि हे सासरकडचे लोक पण म्हणजे मिथुनच रास आहे ना, ते पण व्यावसायिक असू शकतात की नाही. हो मॅडम, तुम्ही बोलता ते बरोबर आहे. आणि त्यांचं हे पण म्हणजे झालं असणार आहे, नाही असं नाही. जातक स्वतः तर आहेच व्यवस्थित, पण असं पण असण्याची शक्यता आहे. मला फक्त एक शंका आहे मॅडम, कुंडलीमध्ये जो शनी उच्चीचा दाखवलाय तुळेचा, तो नवमाशामध्ये नीचेचा झालाय शनी अष्टमात, मग त्याचं काय असतं मॅडम? नीचेचा जरी झाला ना, पण तो म्हणजे मेष नवमांशात आहे. मग या व्यवसायासाठी चांगलं आहे ना. आपण कसं म्हणतो, मंगळ कसं भूमीचा कारक, शनी आपलं काय इन्फ्रास्ट्रक्चर, ते तुमचं लोखंड, हे काय 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 लागतं, सिमेंट वगैरे. पण तो तुमच्या मते इथे नीचेचा नवमांशात, तर म्हणजे भावंडांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो ना, कारण मेष म्हणजे मंगळ झाला ना परत, तसं पण होऊ शकतं ना. हो हो, तसं होऊ शकतं. तुम्ही बोलताय ना, मग त्याचं बरोबर आहे मॅडम. कारण वृश्चिक लग्नाला तिसऱ्या स्थानी मकर रास येते ना, मग त्याचा राशी स्वामी शनीच आहे ना. तो जरी या पत्रिकेत उच्चीचा असला तरी नवमाशामध्ये जर मेषेत नीचेचा झालाय, म्हणजे भावंडांबद्दल प्रॉब्लेम असणार. पण तिथे गुरुची दृष्टी पण आहे, अमृत दृष्टी, ते पण आपल्याला विसरता नाही येणार D1 मध्ये मॅडम. हो मॅडम. सुरुवातीला संघर्ष असेल असं आपण फार फार तर म्हणू शकतो. हो, आता नवमाश कुंडलीमध्ये चंद्र सुद्धा नीचेचा झालाय, गुरु पण नीचेचा झालाय, शनी पण नीचेचा झालाय. म्हणजे काही ना तरी अप अँड डाऊन्स येणारच ना त्याच्यात. पण तरी शनी मेषेचा आहे, तोही चांगला आला. गुरु शनीचा म्हणजे मकरेत आहे, म्हणजे ते पण शेवटी व्यवसायासाठी चांगलंच झालं. मकर रास परत भूमीशी आलीच. चांगले आणि आहेत. मंगळाचे म्हणजे तेही भूमीसाठी, कन्स्ट्रक्शन साठी तो पण उपयोगाचा आहे. चंद्र वृश्चिकेचा आहे, म्हणजे तिथे नाही म्हटलं तरी तर मनुष्य निडर झालाय ना वृश्चिकेचा. आणि आणि मंगळाचं धाडस वगैरे ते पण त्यांना मिळालंय ना त्या क्षेत्रात जाण्यासाठी. आणि गुरु बुध एकत्र आहेत, म्हणजे जरी नीचेच झाले तर कुठे ना कुठे जरी
यांना हे होतच ना, बसतोच. असं काही सगळाच बिझनेस व्यवस्थित चालतो नाही. कुठेतरी अप्स अँड डाऊन होतातच. कुठेतरी नुकसान होतं, कुठेतरी ते भरून काढतात. असं होत असतं. रवी शुक्र एकत्र गेलेले आहेत, तोही चांगला योग झालेला आहे. मंगळ मिथुनेच आहे, म्हणजे परत व्यापारी याच्यामध्ये आणि दशमात गेलाय तो, त्यामुळे तोही व्यवसायासाठी चांगलाच झाला ना. होय. मॅडम, ह्यांचा वृश्चिक राशीत राहू आहे, म्हणजे खूप, म्हणजे मनामध्ये खूप गूढ व्यक्ती असणार नाही, असं म्हणजे असं फार अशी बोलणारी नसणार, नाही. म्हणजे आणि अशी म्हणजे एक गुप्तपणे काम करतात ही लोकं. व्यक्तिमत्व खूप गूढ असणार या व्यक्तीचं. नाही, ही लोक बिझनेस पण यांचं माहिती पडत नाही कोणाला काय. गपचूप सगळं एकदम येतात नावा रूपाला. चालू असतं म्हणजे त्यांचं. मॅडम, ह्यांचा चतुर्थेश उच्चीचा आहे व्यायामध्ये, मग कुटुंबाकडून ह्यांना साथ लाभली असेल ना? कुटुंबाकडनं पण म्हणजे इथे बघा ना, सूर्याची दशमातल्या सूर्याची पण आहे ना, म्हणजे कोणीतरी आता म्हणालं बघा, वडिलांचा पण खूप सपोर्ट आहेच आहे ना, नो डाऊट. वडिलांचा. आणि ज्यावेळेस ते म्हणजे घरापासून दूर, कारण चतुर्थेश व्ययात जातोय ना, आणि तो शनीचा ग्रह आहे, म्हणजे घरापासून दूर जाऊन प्रगती म्हणजे झाली आहे असं दाखवतंय म्हणजे ते. आणि अजून एक मला ना एक जनरली असं विचारत होतं की लग्नी राहू असेल, म्हणजे कुठल्याही राशीचा असू दे, कुठलाही नमश, मग ते असं मी ऐकलं की व्यक्ती धूर्त असतो, स्वार्थी असे असतात व्यक्ती. असतात ना, नो डाऊट. मग सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होतं का? सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आता आपण कारकत्व बघायचं ना मॅडम, गुरुचं कारकत्व बघायला तर कसं चांगलं ना, कारण तो शुभ ग्रह आहे. आता हे राहू आणि केतू हे नाही म्हटलं तरी आपण राकेश म्हणतो ना, राहू, शनी, केतू, मंगळ, तर थोडा फरक तर पडणारच ना, नो डाऊट. पण आपण ते सूक्ष्मांशाचा विचार केला तर हा राहू जो आहे ना, ज्येष्ठा 4 मध्ये, त्याला मीन नवमांश म्हणजे शुभांश मिळालाय. म्हणजे शुभांश आहे. होणार तसं थोडंफार. आता मंगळाची दृष्टी आली, मंगळ राहू अंगारक योग आला, गुरुची दृष्टी आली म्हणजे गुरु राहू चांडाळ योग आला, तर त्याचे पडसाद हे उमटणारच ना त्यांच्या पत्रिकेवर, म्हणजे आयुष्यात त्यांच्या. नाही असं नाही ना, पण म्हणजे दिलंय पण आणि त्रास पण होणार अशा अर्थाने. आणि आपण आता वैवाहिक कार्यशाळा बघतोय, तर इथे हे राहू केतू जेव्हा लग्नी, म्हणजे हा 2-8 एक्सिस झाला ना, तर इथे गडबड तर होणारच, नो डाऊट. स्वभावाने तपट असतील मॅडम हे. कडक असतील स्वभावाने खूप. कडक म्हणजे शिस्तबद्ध असं एकदम, मी म्हणेल ती पूर्व दिशा, कारण तो लग्नेश पण आहे, इथं सूर्याच्या सारख्या राजराशीत पण आहे, शिवाय सूर्याबरोबर पण आहे. मॅडम, यांचं चंद्र म्हणजे केमद्रुम योग झालाय, कदाचित एकलकोंडेपणा असं असू शकेल ना? केमद्रुम पण आहे आणि शिवाय शनीची पण दृष्टी आहे, म्हणजे दृष्टी आहे चंद्रावर. थोडेसे नाही म्हटलं तरी असे म्हणजे अतिशय त्यांना असं एकलकोंडेपणा आवडत असेल असं राहायला एकट्याने, असं असू शकतात ते, त्याच्यामुळे कोणाशी जास्ती पटवून घेत नसावेत, पटवून घेतही असतील पण असं एकटं राहायला आवडत असेल त्यांना असं. मॅडम, हे बरोबर आहे, म्हणजे विचार करण्यासारखं. शनीची दृष्टी चंद्रावर, वृश्चिकेचा राहू, आणि तिथे नवमांशात पुन्हा मेषेचा शनी अष्टमात, हे किंवा वृश्चिकेचा चंद्र, त्यामुळे हे सगळं त्यांचं ते बॅक साइड ऑफ हिज पर्सनॅलिटी असं दिसते जरा. छान अभ्यास आहे तुमच्या सगळ्यांचा, चांगलं सांगताय. सांगा, सगळ्यांनी सांगा आपापलं, म्हणजे सगळ्यांनी मिळून आपल्याला एखाद्याचा एखादा पॉइंट राहिला तर ऍडिशनल मिळतो ना. मॅडम, दशमेश कुंडलीमध्ये दशमेश लग्नात बसलाय, म्हणजे लग्नात नाही बसला, लाभात बसलाय दशमेश, म्हणजे तुळ रास येते दशमांश कुंडलीमध्ये, बरोबर. आणि गुरु लग्नात बसलाय म्हणजे तुळेत बसलाय, आणि दशमेश लाभात बसलाय, त्यामुळे चांगली कुंडली दशमेश, म्हणजे
चांगले झाले हो. लवकर कसा काय आलास? अरे हॅलो. मॅडम यांचा माईक बंद करा. सुनीता मॅडम. केला. बोला अवसरे मॅडम, झालं का बोलून? हो हो मॅडम, बोलणं झालं. बरं, ठीक आहे. मॅडम, असं पण म्हणजे लग्नामध्ये राहू एकटा असेल तर तो व्यक्तीला यश देतो का? हा, एकटे हे राहू केतू कसे एकटे असलेले तसे चांगले ना, पण आता इथे लग्नात आणि सप्तमात आलेत म्हणजे असं काय ह्याच्या बाबतीत तर थोडंफार डिस्प्यूट होणार ना मॅडम. वैवाहिक आणि जोडीदारी किंवा भागीदारीमध्ये. हा, बिझनेस पार्टनरशिप पण केली तर तिथे पण म्हणजे आता ऍक्च्युअली अष्टक वर्गाप्रमाणे इथे पुष्कळ 36 मार्क्स आहेत बरं का, पण ह्या केतूला आपल्याला टाळता नाही येणार ना, म्हणजे मतभेद किंवा असं असं होऊ शकतं ना. केतू दूरपणा पण म्हणजे दूर पण नेतो ना, म्हणजे असं पण आहे ना. अलिप्तपणा. कामकाजामुळे त्यांना दूर राहावं लागत असेल पत्नीपासून, असं पण असेल. होय होय. मॅडम, अष्टक वर्गाप्रमाणे किती दिले मार्क म्हणतात दशमेशला? दशमाला 27 आहेत मॅडम. तुम्हाला सगळे हवे असतील तर मार्क मी सांगते बघा. प्रथम स्थानाला 26 आहेत, द्वितीय स्थानाला 24 आहेत, त्याच्यानंतर तृतीय स्थानाला 30 आहेत, चतुर्थाला 34 आहेत, पंचमाला 22 आहेत, षष्टाला 28, सप्तम स्थानाला 36 आहेत, इथे अष्टम स्थानाला 37 आहेत आणि भाग्यस्थानाला 24 आहेत, दशम स्थानाला 27, लाभस्थानाला 26 आणि व्ययस्थानाला 23. तर इथे अष्टम स्थानाला पण 37. मग अशी आपण जो विचार केला सप्तम स्थान आणि अष्टम स्थानाचा म्हणजे पत्नीचं कुटुंब त्यांची 7 असं जर म्हटलं तर तेही तिथे होऊ शकतं. पण वारसा हक्कही मिळू शकतो, सासरची मदत पण मिळू शकते, पण संकट पण तेवढंच कधी ना कधीतरी संकटही येणार म्हणजे निश्चित आहे. अष्टक वर्गाप्रमाणे लग्न आणि सप्तमामध्ये गुणांमध्ये खूप डिफरन्स असेल तरी वैवाहिक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो ना. गुणांमध्ये खूप डिफरन्स असेल तर म्हणजे लग्न खूप आहे, जवळजवळ 10चा डिफरन्स आहे. आणि संततीचं कसं आहे म्हणजे पंचम स्थानाला आहे ना कमी गुण आहेत त्यामुळे असू द्या ना कमी मॅडम, पण तिथे गुरुची दृष्टी पण आहे आणि मला असं वाटतं अष्टक वर्गात 1 मिनिट थांबा, गुरुला तिथे मार्क पण चांगले आहेत, 12 येतं ना. 22 आणि गुरुला 4 मार्क आहेत. आणि गुरु बलवान पण आहे ना, कर्केचा उचीचा गुरु. म्हणजे ते चांगलं. आणि मॅडम आता सहज मनात आलं म्हणून बोलते, आपण आता सरांकडे कृष्णमूर्ती शिकतोय की नाही? येस येस येस, मला वाटलं छान आहे, मला आवडलं, कारण हे कमी पण काढले, पण मी वाट बघत होते कोण सांगतो. बोला बोला मॅडम, छान. नाही असं नाही, म्हणजे अर्थात तुम्ही बोला, कारण माझ्यापेक्षा बोला, मला आवडलं ना तुम्ही ते हे म्हणजे तसं पण बघताय, म्हणजे चांगले आहे ना. म्हणजे तुम्ही मॅडम, कृष्णमूर्तीचं बोलून चालेल का? कारण मी पण काढलं होतं पण बोलले नाही, कारण सरांनी अजून पूर्ण शिकवलं नाहीये. पण अष्टक वर्गाचं पण बघितलं, अर्थात सरांनी पूर्ण शिकवलंय, पण सब वर्ण आपल्याला सर आता सारखे सांगतायत की नाही, तर म्हणून आपलं माझ्या मनात आलं की आपण ते पण बघावं ना. सब काय हरकत नाही. आणि सरांनी आपल्याला असं पण म्हटलं, म्हणजे शिकवलंय की शनी विलंब करेल पण जे देईल ते दीर्घकाळाचं मिळेल. हा, तर बघा तुम्ही, शुक्राचा सप शनी आहे, शनीचा सप पण शनी आहे, राहूचा सप पण शनी आहे.
म्हणजे राहू लग्नी आहे ना. सब सगळेच चांगले आलेत मॅडम. हा हा, म्हणून मला आपलं बोलावंसं वाटलं. म्हणूनच मी पण म्हणजे 22 आपण कसं हे सगळ्या मॉडॅलिटीज वापरत आहोत, पण आपण जास्तीत जास्त मार्क्स कोण देतं किंवा जास्ती पत्रिका कुठून चांगली सुटते ते बघायचं. आता इथे जर आपण केपी आता खरं वापरायला हवं की नको सरांना विचारायला पाहिजे, नाही तर काही काहींना सगळे नाही आहेत ना. तर पंचम स्थानाला बघितलं तर गुरु त्याचा आलाय ना सबलॉर्ड, त्याच्यामुळे संततीचा असं प्रश्न येईल असं काही वाटत नाहीये म्हणजे. बरोबर आहे. आणि गुरुची दृष्टी आहे, शिवाय पंचमेश भाग्यात उच्चीचा पण चांगला आहे ना. तिथे मंगळाची पण दृष्टी आहे नो डाऊट, पण एवढं काही असं त्यांनी खूप काही होईल असं नाही वाटत म्हणजे. हो, आपण सरांना विचारलं नाही की आपण कृष्णमूर्ती. नाही ठीक आहे, तुम्ही हे म्हणालात म्हणून बघू पुढच्या, कारण कसं सगळेजण ह्याच्यातले आपल्या त्या क्लासला नाही येत ना, त्यामुळे सॉरी, माझ्या लक्षातही आलं नाही. आपण नाही काय हरकत नाही, असं काही नाही. सॉरी कशाला मॅडम. फक्त कसं ज्यांनी समजा शिकलंच नसेल तर त्यांना हे थोडस म्हणजे हे होईल ना. होय होय. आता मला वाटतं सगळेजण कुठे कुठे शिकलेले तर आहेत सरांकडे, तर सगळं. हो मॅडम, पण सरांना विचारल्याशिवाय नको, कारण जे आहे ते बघू शकतात ना, पण सरांनी सांगितल्याशिवाय नको. हो चालेल, आपण आपलं. आणि हे एक महत्वाचं आहे की सगळे नाहीत, पण हे सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही ते. नाही हो मॅडम, असू द्या. चला, सॉरी नका म्हणू, आपण सगळे एकच म्हणजे. नाही, पण तेवढं भान ठेवायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं सॉरी. कारण इथे आपल्याला कसं डाऊट थोडा, कसं 22 मार्क तिथे म्हणजे गुरुचे पण 4 आहेत असं, मग म्हणून मी पण सुद्धा त्याच्यामुळे म्हणजे मी तर स्वतः सगळं सर जेवढं हे करतात तेवढं जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करते, पण मला तो पंचमाचा सबलॉर्ड गुरु आहे असं बघून मला छान वाटलं म्हणजे. बरोबर. आणि तिथं मॅडम गुरु त्याच्या स्वतःच्या घराला बघतोय ना, त्यामुळे त्याची उच्च दृष्टीच तो देणार 12व्या स्थानात. हो, अमृत दृष्टी. पण सरांनी एक शिकवलं होतं, गुरुची 9वी दृष्टी. आणि प्या थोडं हे असतं ना 9व्या दृष्टीला गुरुच्या. मॅडम पुन्हा सांगा, गुरुची 9वी दृष्टी काय म्हणालात? चांगलीच आहे ना. सरिता मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं होतं? त्यांना ठसका लागला ना, ते पुढे त्यांचं वाक्य. ठसका लागलाय. मी करते 2 मिनिटं. थांबा, सत्कार मॅडम थांबा, त्यांना ठसका लागलाय ना, त्या परत बोलतील. हॅलो, पर्यंत. हा, तुमचा आवाज येत नाहीये अवसर मॅडम. सुयश. हा, रेकॉर्डिंग बंद झालंय. बाहेर पडल्या मॅडम. आले मी मॅडम. हा, मी हॉटस्पॉट घेतला, काय नेटचा जरा प्रॉब्लेम झाला होता, घेतलाय आता हॉटस्पॉट. बोला. विचारू का मॅडम? बोला.
थांबा, पत्रिका गेली का? 1 मिनिट, पत्रिका लावू का परत? नाही नाही नको. ठीक आहे, लावते. तर म्हणजे अष्टक वर्गाप्रमाणे विचारायचे मला. गुरुनी स्वतःच्याच धनस्थानाची रास पंचमातली रास, तिथं काही मार्क दिलेले नाहीत, लग्नालाही 0च आहे. तर मग हे का असं? 0? हा 0च आहे ना अष्टक वर्गात. कोणाला अष्टक वर्गात 0 मार्क कोणाला आहेत मॅडम? गुरुला 4 मार्क आहेत. गुरुनी लग्नाला दिलेले वृश्चिक राशीला. हो ना, वृश्चिक राशीला ऐका, वृश्चिक राशीला पुष्कळ मार्क आहेत ना मॅडम. 8 आहेत ना तिथं. 26 मार्क आहे, 26 आहेत. आणि गुरुनी म्हणजे 3 मार्क कमी आहेत मार्क, पण नाही आहेत असं नाही ना. मग तुम्हाला काय विचारायचंय? मला तेच, म्हणजे इकडे आपण ह्याच्यात बघतो ना भिन्नाष्टक वर्गामध्ये, तिथं पाहते मी. भिन्नाष्टक वर्ग मी नाही काढला. मग तिथं किती दिलेत? त्याच्यावरूनच तर आपण हे काढतो ना सर्वाष्टक. मग 3 मार्क आहेत ना मॅडम. हा 3 दिसते तिथं आणि 4 पंचमाला. पंचमाला 4 आहे, बरोबर. तरी त्या घराला 24च झालेत ना मॅडम, म्हणजे कमीच झाले की? हो हो, कमी आहेत ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय कमी, पण याचा अर्थ त्यांना संतती होणार नाही असं नाही होत मॅडम. ती दृष्टी पण नाही ते आहे बरोबर. आणि ह्यांना व्ययस्थानाने हे म्हणजे ज्यांची जी शिल्लक पुंजी आहे तिथं पण कमी दाखवते ना मार्क. मग त्याच व्ययस्थानावरून आपण शिल्लक पुंजी नाही बघत, आपण सेकंड स्थानावरनं बघतो ना. म्हणजे काय म्हणायचं, हे आपलं साठवणूक म्हणजे आपले 24 मार्क आहेत ना. मग कमी आहेत ना, आम्ही कुठे काय नाही म्हणत. आणि जर 23 इथे कमी आहेत तर 23 पण म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना, की म्हणजे त्यांचे खर्च कमी असतील बुवा, असं म्हणू शकतो ना. आणि लाभात पण 26च आहे आणि इकडे दशमात 27 आहे. म्हणजे त्यांचं कर्माप्रमाणे त्यांना असं लाभ थोडेसे मिळतात असं पण म्हणू शकतो ना मॅडम. मॅडम, जरा एक जनरल असा प्रश्न विचारायचा आहे की मी ऐकलंय की जसं चंद्राचा कसा कला बदलत असतात, कधी लहान कधी मोठा, कधी व्हॅनिश होतो, तो गायब होतो. तर मला असं विचारायचं की तो ज्या स्थानात असतो तर त्या स्थानातून जे आपल्याला फायदे मिळतात किंवा त्याचे जे उपयोग हे असं आपल्याला जे मिळतं त्यातून, तर ते असं बदलत राहतं का? चंद्र ज्या स्थानात असतो त्या स्थानाचे जे हे असतात ते फायदे. नाही, पण आता हे D1 कुंडली म्हणजे आपण जातकाने जेव्हा जन्म घेतला ना मॅडम, तर ती फिक्स झाली की नाही. मग नंतर गोचरीने तर होणारच ना. मग ते तुम्ही म्हणता तसं ते गोचर झालं ना. मग नाही, गोचर असं नाही म्हणायचंय मला. म्हणजे चंद्राचं नेचरच असं आहे ना की त्याचं हे बदलत राहतो, त्याची साईज किंवा तो बदलत राहतो सारखा आकार, असं म्हणायचं ना तुम्हाला. तर आता सपोज तो एखाद्याचा 11व्या स्थानात असेल किंवा दशम स्थानात, तर त्याचे लाभ कमी जास्त होत राहतात किंवा त्याचे काही जॉब असे सुटत वगैरे राहतात, असं काही आहे का? म्हणजे मला जस्ट शंका म्हणून विचारायचं. मला म्हणजे मला वाटतं रसिका मॅडम तुम्ही ह्याच्यावर प्रकाश टाका. पण म्हणजे आपण D1 मध्ये फिक्स झालं ना की आपण जन्म घेतल्यावर आपला हा GPS मॅप आहे, बरोबर की नाही. तर पण मग नंतर गोचरीचे ग्रह जेव्हा आता येतील तर त्यावेळेस, आता हे बघा शनीची तर मुळात त्याच्यावर दृष्टी आहे, नो डाऊट. तिथे तर तो काय म्हणायचं विषयोग म्हणा किंवा तुम्ही ते हे चांगलं नाही, थोडंसं असं झालं. मग नंतर कधी राहू येईल तिथे, कधी गुरु स्वतः येईल. मग गुरु आला की चांगलं असं, मंगळ आला तर मंगळ पण थोडासा उदळ्या स्वभावाचा ना, म्हणजे खर्च वाढवेल असं. म्हणजे मला तर असं वाटतं बाबा. काय आहे, लग्न कुंडली आपण जेव्हा बघतो तिथे जन्माच्या वेळेचे ग्रह आहेत ते फिक्स आहेत, ते बदलणार नाहीयेत. त्यामुळे ते तुम्हाला आहे. पण सर ते म्हणतात घटना आयुष्यात ज्या घडणाऱ्या आहेत त्या घटना गोचरीनीच घडतात, जन्मकुंडली नाही. जन्मकुंडलीमध्ये जे ग्रह आहेत तसेच आहेत. जसे तुमचे ग्रह बदलणार आहेत किंवा गोचर ग्रह जेव्हा जेव्हा त्या स्थानातून जाणार आहेत. आता तिथून आहे, चंद्र आहे धनस्थानामध्ये, धनस्थान आहे त्याच्यावर शनीची ऑलरेडी दृष्टी आहे, त्यामुळे थोडंसं चंद्र तुम्हाला काही नाही. मग हे कधी फळ देईल? जेव्हा गोचरीनी चंद्रावरती ग्रह येईल. कोणते? तर राहू, केतू, शनी, मंगळ. सर म्हणतात हे पापग्रह आहेत. त्या वेळेला काहीतरी त्यांच्या धनाच्या बाबतीत घटना खालीवर होऊ शकते. पण चंद्र कलेने वाढतो किंवा कमी होतो त्याचा काही संबंध नाही. चंद्र आहे तो त्याचे
आहे ज्या स्थानात आहे आणि ज्या जशा सूक्ष्मवशात आहे किंवा ज्या राशीत आहे त्याच्याप्रमाणे तो फळ तुम्हाला देणारच आहे. पण कोणतंही फळ जे आयुष्यात घटना घडते ही गोचरीनेच घडते असं सर कायम सांगतात. ओके मॅडम, थँक्यू. छान सांगितलं. ओके, माझा डाऊट क्लिअर झाला. जे काही घटना जेव्हा घडणार आहे तर आपण गोचर बघायचं की का, किंवा जी घटना घडलेली आहे मागे आहे जुनी आहे आपल्याला त्याच्यावरून हे होतं की त्या वेळेचं गोचर काढून की आपल्या जीवनात अशी घटना का घडली बाबा, तर आपल्याला उत्तर सापडतं. पण हे पाहायला पाहिजे कारण आपल्या घटना ह्या प्रत्येकाला आपापल्या माहीत असतात, कोणत्याही चांगल्या पण वाईट पण. दोन्ही चांगलं का घडलं तर त्यावेळेला गोचर आपल्या कुंडलीत मांडायचं, स्वतःच्या कुंडलीत मांडून काय होतं, कोणत्या स्थानात घर होतं, मग तिथे चांगलं का फलित दिलं, आणि जेव्हा वाईट घडलं किंवा काही चढ उतार आले तर त्यावेळेला त्यांनी का दिले, हे आपण हे म्हणतो. मूळ पत्रिकामध्ये जसे तुमचे ग्रह आहेत, कोणत्या राशीत आहेत, जिथे चांगले योग आहेत तिथे चांगलं फळ मिळणार आहेत, कुयोग आहे तर त्या कुयोगाची फळही तुम्हाला आयुष्यात मिळणार आहेत. पण कधी मिळणार तर गोचरीने ग्रह येतील तेव्हा मिळणार. हे महत्वाचं. त्यावेळेला दशा पण लागलेल्या पाहिजे दशा त्यावेळेला. पण आहेत ना, हो दशा पण हा, आहेत, perfect अंतर्दशा मिळेल. आहे, सूक्ष्म दशा आहेत. हा सगळाच गोचर मध्ये दोन्ही आलं, म्हणजे गोचर ग्रह पण आले, गोचर दशा पण आल्या. दशेशिवाय तर आपण नाहीच बघू शकत. नाही बघूच नाही शकत. हो. आवाज गेला काही? कोणी बोलत नाही? हा, नाही कोणी बोलत नाही, मी तेच विचारते. मग नाही, मग बंद करायचं का आपण? बघा, बोलायचं नसेल तर मग सरोज मॅडम तुम्ही बोला काही. मॅडम, हा, बोला बोला. हा, जरा नवमाश कुंडली लावता. हा लावते. एक मिनिट, माझा डबल आवाज काय येतोय काय माहिती. ते दामले मॅडमचा हे चालू असेल माईक. मी तेच म्हटलं, कारण मोबाईल वरून आज मी नाही जॉईन आहे ना. हे बघा लावली आहे दामले मॅडम, पण तुमचा माईक बंद ठेवा, कारण डबल आवाज येतोय यांना, माझाच इको येतोय. मॅडम, मगाशी ज्यांनी प्रश्न विचारला ना चंद्राच्या कलांविषयी आणि चंद्र जे अमावस्येला हे होतं, त्याचा संबंध आपण ताराचक्राशी लावू शकतो का जन्मसंपत विपत वरून? म्हणजे त्या दिवसाला त्या जातकाच्या आयुष्यात तसं तर आपण बघतो ना, असं आपण लावू शकतो ना. तसं लावू शकतो, पण त्यांचं कसं म्हणणं होतं ते, म्हणजे नाही, त्यांचं म्हणणं अगदी वेगळं होतं. त्यांचं म्हणणं अगदी वेगळं होतं. पण तुम्हाला डेली जर हे पाहिजे असेल तर तुम्ही जन्मसंपत विपत ताराचक्र केव्हाही बघू शकता. तारासाठी तेच लावणार मॅडम आपण, कारण डेली बघत असताना. डेली बघण्यासाठी ताराचक्र केव्हाही चांगलं राहील. हो. मॅडम झालं. हा, असू द्या. आता हे कोणी काय बोलतच नसतील तर मला वाटतं कुंडली पण काढलेलीच बरी, की काय करायचं. मॅडम सगळं सांगून झालं ना सगळ्यांचं आता. हा, झालं आता काय. आता कुठला प्रश्न विचारायला राहिला नाही ना. मॅडम, हा, बोला. बऱ्यापैकी मुद्दे कव्हर झालेत ना मॅडम आता. बघा, आता शनी वध ताऱ्यामध्ये आहे, बरोबर? हॅलो, बोला.
आणि अनुराधा नक्षत्र पण आहे ना, लग्न अनुराधा हा शनी. तर मग आता ह्यांना कसा त्रास होईल? आता तृतीयेश पण झाला ना गुरु, काय मंगळ तृतीयेश आहे, माहितीये अष्टमी ना, मग आपण नवमांश आहे. व्यवसायात मॅडम म्हणतच आहोत ना त्यांना, अप्स अँड डाऊन झालेलेच असणार ना, नाही कसं काय म्हणता येणार, झालेले असणार. आणि हा. तुम्ही जसं म्हणता हा वदतारा, मग तसं लग्न हा. पुष्कर नववंशात पण आहे. मग आपण हो. नववंश असं चांगला म्हणतो ना, की काही त्रुटी असतील तर त्या भरून पण निघतील ना, असं पण आपण म्हटलेलं आहे ना गुरु पुष्कर पण नववंश. इकडं मकरेत गेलाय ना नवमांशात. हा नववंशात. हा, ती थोडासा हे झाला असेल ना. होऊ शकतं ना, तिथे निचेच झालं असं म्हणायचं का तुम्हाला पण? हो हो हो. म्हणजे पापावंशात पण मकर नववंश, शनीचा हा. नववंश. हा चांगला आहे तसा तो, असं हे करू नाही देणार ना. म्हणजे गुरुला आपण केंद्रात पण आहे, आपण सगळ्यात पहिल्यांदाच कोणीतरी म्हणालं बघा, म्हणजे हा शनी कंट्रोल मध्ये पण ठेवू शकतो ना. हो. काही वेळेस असं अगदी शब्दशः त्या नववंशाचा तसा अर्थ नाही घ्यायचा मॅडम. बर. कारण हे कुठल्या व्यवसायात आहेत तुम्ही बघा ना, म्हणजे तो शनीचा नववंश ते म्हणजे चांगला आहे. मंगळाची भूमिका महत्वाची झाली ना मॅडम इथं, मंगळ शनीची. हो हो हो, मंगळ शनी सूर्य पण, कारण त्यांना हा. म्हणजे सरकारी लाभ पण भरपूर झालेले आहेत. हो, रवीमुळं. मॅडम, हा. शनीची 10वी दृष्टी जशी गुरुवर आहे, तसं शनी हा विशाखा नक्षत्रात आहे, म्हणजे तो गुरुच्याच नक्षत्रात आहे ना. येस येस, गुरुच्याच ते नक्षत्रात पण बेनिफिट आहे ना. आहे आहे आहे. म्हणजे सगळं तुम्ही राज बघा, त्याच्यानंतर नक्षत्र बघा आणि सूक्ष्मवंश पण बघा, म्हणजे असं आपण फळाचा विचार करताना हे सगळ्या अँगलनी बघायला हवं. तर रवी मगामध्ये असेल तर सरकारी कामाशी जास्तच संबंध. केतू आहे ना, केतूचं नक्षत्र. आणि धनांश मध्ये पण आहे मॅडम तो, म्हणजे चांगल्या सूक्ष्म अंशात आहे. कधी कधी सरकारी लोकांचं पेमेंट पण पटकन मिळत नाही मॅडम, पेमेंट फार त्रास देतात गव्हर्नमेंटचे. हो हो हो, त्याचा पण त्रास झाला असेल ना. झाला असेल, येस. बोला, आज आपल्या पोतदार मॅडम नाही आहेत का? मी आज आता तेच विचारणार होते की आज त्यामुळे सगळ्यात शेवटी सगळं सारांश असं छान, म्हणजे तुम्हाला सगळ्यांचेच पॉइंट एकदम एकाच ठिकाणी मिळतात ना. पण त्यांचा आज आवाज नाही आला अजिबात. नाहीच आहेत बहुतेक. हळदणकर मॅडम पण नाहीये. सरोज मॅडम आहेत ना, हळदणकर मॅडम आहेत ना. मॅडम तुम्ही बोला ना. नाही बोलले आज काही हळदणकर मॅडम. हा आहे मी मॅडम, आहेत, मागाशी बोलल्या ना, आहेत मॅडम. त्यापासून मी व्यवस्थित, आणि सगळेजण छान बोलतायत आणि पत्रिका तरी पण तुम्ही पण सांगा ना, तुम्ही पण सिनियर आहात, तुम्ही पण चांगलं सांगता, सांगा सगळ्यांना, त्याचा उपयोग होईल मॅडम. हो बरं, बोलते, तुमचा आग्रह असेल तर. पण तुम्ही खूप चांगलं विश्लेषण दिलं मॅडम. सगळ्यात महत्वाचा भाग मला या पत्रिकेचा असा वाटतो की राहू आणि केतू हे स्वतंत्ररित्या इथे बसलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही ग्रहांना राहू केतूची बाधा नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यामुळे हा माणूस आपला, म्हणजे ही व्यक्ती आपलं काम किंवा आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने काढू शकली. दुसरा पॉइंट असा, जो आता हे सगळे खरे खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आहे मॅडम. शनीने गुरुला जे कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, किंवा शनीची गुरुवर असणारी दृष्टी, भाग्यस्थानावर असणारी दृष्टी, ही कायम स्वरूपी
म्हणजे त्यांना शनी उशिरा देतो पण दीर्घकाळ देतो, हा मुद्दा विचारात घेतला तर इन्कमच्या दृष्टीने या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं शेवटपर्यंत पैसा धनसंपत्ती त्याच्याकडे चांगली राहील. सूर्य, मंगळ आणि शुक्र हे सुद्धा तीनही ग्रह दशमात बसलेले आहेत आणि मंगळ हा लग्नेश आहे आणि मंगळ हा षष्टेश आहे. तेव्हा काम करण्याच्या दृष्टीने शासनाच्या शनीची षष्ठावर दृष्टी असल्यामुळे शासकीय कामाची पण त्यांच्याकडे चांगल्यापैकी काही ना काहीतरी हे असेल आणि लग्न त्याच्या व्यक्तिमत्वाला त्याचा चांगला फायदा झाला असेल. चंद्राविषयीच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा रंजना मॅडमने आणि तुम्ही सुद्धा दिलं, ते पण रसिका मॅडम योग्यच होतं. कोणत्या आणि दुसऱ्या मॅडमने एका दिल्या, रसिका मॅडम. हा, रसिका मॅडमनी. त्यामुळे सगळी चर्चा खूप चांगली झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला व्यवसाय, तो व्यवसायामध्ये आहे आणि सप्तम स्थानाला चांगले मार्क आहेत त्यांना, त्यामुळे इन्कमच्या दृष्टीने त्यांना काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. आणि आपण अष्टक वर्गामध्ये कोणत्या ग्रहाने कोणत्या याला मार्क दिलेले आहेत, म्हणजे ज्या ज्या शंका विचारल्या गेल्या त्या शंकेला तुम्ही अचूकतेने त्या ग्रहाने त्या घराला दिलेले मार्क. फक्त आपण म्हणजे तेव्हा एवढीच चर्चा झाली नाही की एखाद्या भावाचा स्वामी त्या घराला मार्क किती देतोय, म्हणजे त्या स्वामीचं त्या घरावर किती वर्चस्व आहे, तो त्या घराला किती लक्ष देतोय, हे आपण अष्टक वर्गातून चांगलं शिकलो आणि सरांनी तेव्हा त्याला जास्त वेटेज दिलं होतं. आणि एका व्यक्तीने कोणीतरी 12व्या गुरु नवमात बसलेले आहे आणि पंचम स्थानाची त्याच्यावर काय परिणाम होईल, कारण गुरुचं घर असून गुरुने तिथे मार्क दिलेले नाही, तर त्याचा विचार कसा करायचा असा एक प्रश्न मध्ये उपस्थित झाला होता. मार्क दिले नाही असं नाही मॅडम, कमी आहेत. आपण कसं मिनिमम 5 दिले, त्यांनी 4, गुरुनी 4 दिले. 4 दिले ना. ऍक्च्युली गुरुचे आपण 5 मार्क सरासरीने 5 मार्क असले पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडे कमी आहेत आणि एकूण मार्क पंचम स्थानाला कमी असल्यामुळे तो प्रश्न उपस्थित झाला असेल. तर तेव्हा मला असं आठवत नाही, कारण आता समोर ते नाहीये माझ्या, पण मला असं आठवत आहे की गुरुच्या साठीचा आपण परिणाम अभ्यासताना गुरुपासून जे 9व स्थान आहे तिथे गतजन्मी तुम्हाला काय तुमच्याकडून त्रुटी राहिलेल्या आहेत त्या स्थानाविषयीच्या. आता ते स्थान व्यक्तीची रिलेशन मध्ये बघायला गेलं तर ते मित्रमंडळींचं पण आहे आणि संततीचं पण आहे. तर त्या दृष्टीने जर काहीतरी त्रुटी राहिल्या असतील तर आपण कोणाची उपासना करायची, तर त्या भावाच्या स्वामीला आपण प्रार्थना करणं हे गरजेचं असतं असं माझ्या स्मरणात आहे. रवीची 10वी हे बघायचं, रवीपासून 10वं आणि गुरुपासून 9वं. तर एकूणच खूप चांगल्या पद्धतीने सगळे बोलत होते, त्यामुळे नवीन नवीन लोक खूप चांगलं बोलतायत. ही खूप जमेची बाजू आहे. सगळ्यात छान आता बोलतात. हा, सगळ्यात छान. मॅडम मी एक प्रश्न विचारू? बोला. हा, ते बुध 1 अंशावरती आहे, त्याचं कसं हे करायचं, म्हणजे 1 डिग्रीवर आहे ना बुध. मग काय झालं ना, आपण किती पत्रिका अशा बघितल्या, काय काही कलांवर पण आहेत ना. बरं. पण तो मॅडम मी बोलू का? बोला. दामले मॅडम तुमचा माईक प्लीज बंद करा ना, आणि व्हिडिओ पण तुमचा. हा, ते खूप एको येतो तुमचा. हा बोला, अवसरे मॅडम बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. मला हे बोलायचं होतं की तुम्ही म्हणजे कुबल मॅडम, हाळदणकर मॅडम आणि पोद्दार मॅडम जे क्लास झाल्यावर जे विश्लेषण करतात पूर्ण पत्रिकेचं, त्यामुळे तर इतकी छान पत्रिका समजते, म्हणजे जर काही आपलं काही सुटलं असेल तरी सुद्धा ते लक्षात येतं
आणि कशी पत्रिका वाचायची, कसं हे करायचं, हे सगळं काही समजतं त्या विश्लेषणामुळे. त्यामुळे तुमचे म्हणजे आपल्या क्लासमधल्या सर्वांचेच आणि तुमचे तुम्ही विश्लेषण इतकं सुंदर करता, त्यामुळे तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. चांगलं सांगता सगळे. आज तर तुम्ही भरपूर मुद्दे सांगितले. सगळेजण क्लासचे हेच आहोत, पण घटकच आहोत आणि आपली ती जबाबदारीच आहे. अलीकडे मी जरा शेवटी नाही बोलत, कारण बऱ्याच जण अभिप्राय सगळे चांगले देतात आणि सगळी मंडळी चांगली बोलायला लागली. याच्यापेक्षा जास्त चांगला तो अभिप्राय काय असू शकतो? सरांच्या शिकवण्याचं फलित हेच आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यात सहभागी व्हावं आणि इन्व्हॉल्व्ह होऊन आपली मतं मांडावीत आणि वर्ग बोलका राहावा. हाच खूप चांगला जमेची बाजू आहे. म्हणून मी हल्ली बोलत नाही आणि गीता मॅडम पण खूप चांगलं सांगत असतात. वेळ झाली म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आता सगळे बोललेत म्हणून नाही बोलत, एवढंच. पण माझी केव्हाही तयारी. छान सांगता मॅडम तुम्ही. आता आपण किती वर्षापासून एकत्र आहोत, तर तुमचं ऐकण्यासाठी अगदी सगळ्यांचं हे असायचं. आता सगळेच बोलतात, काही वेळेस कसं वेळेचा अभाव असतो म्हणून बोलत नाही, अदरवाईज काही आपल्याला वाटतं तेच पॉइंट परत मग सांगण्यात काही मजा नाही ना. नवं काही असलं तर आपल्याला छान वाटतं सांगायला. तेच म्हटलं. आणि सगळ्या बोलताना त्याच्यात आनंदच आहे ना. नेहमी आपणच बोलायला पाहिजे असं काही नाही. आणि सरांचं म्हणणंच तसं आहे ना, बोलायचं. सुरुवातीला कसं आपल्याला पण हे व्हायचं ना, अरे बोलू की नको, आपलं काय चुकतं का, पण चुकतच तर आपण शिकणार आहोत ना. सर चला मग करूया का बंद? इतकं धाडस करून किती तासिका त्यांनी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलंय, हे तर त्यांचं कौतुकच आहे ना. कौतुक काही नाही हो सर. मी म्हटलं ना, सरांनी एवढं मोठं इंद्रधनुष्य मला पेलायला दिलंय. मी आपलं माझ्या परीने प्रयत्न करते. मॅडम तुम्ही चांगलं शिकवताय, चांगला प्रयत्न करताय. नाही, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. नाही चांगलं सांगताय तुम्ही. आहेतच मॅडम. मॅडम खूप छान सांगता मॅडम. ते ऐका ना, त्या दिवशी मी बोलले होते ते नंतर घ्या तुम्ही कधी, ते केपीचं पंचांग कसं वाचायचं. तुम्ही म्हणालात ना, मी सरांशी पण नाही, मुळात मीच अजून ते पंचांग, मला वेळच नाही मॅडम. आता तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल, तरी पण मी आज एक विनंती सगळ्यांना करते की कोणी मला फोन केला, कोणी मला मेसेज, तर मी जर उत्तर नाही दिलं किंवा असं, तर तुम्ही राग नका मानू. मला 24 तास सुद्धा कम्प्लीट म्हणजे कमी पडतायत. माझी झोप सुद्धा अवघी 3-4 तास पण होत नाही या वयात, पण तरी मी माझ्या परीने सगळं प्रयत्न करते. तर मी फोन नाही उचलला किंवा कुणाच्या मेसेजला उत्तर नाही दिलं तर तुम्ही कृपया राग मानू नका कोणी. नाही मॅडम, राग पण दुसरं कोणा आपल्या क्लासमध्ये जर दुसरं कोणाला येत असेल ना, त्यांनी जरी थोड्या वेळ विश्लेषण केलं तरी चालेल. म्हणजे थोडंफार कळेल ना, पटकन येत नाहीये. ऐका ना, हे कारण आम्हाला दाते पंचांग बघायची सवय आहे ना, त्यामुळे ते पटकन येत नाहीये म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. अजून नाही आणलं मी पण. आपलं ते ते मराठी नाही का, कुठलं ते महाराष्ट्र मी वापरतीये. केपीचं मी अजून पण नाही, म्हणजे मला वेळच नाही झाला. तिकडे जावं लागेल ना, ते नेर्लेकर किंवा कोणाकडे तरी आणायला. हो, आणि शिंदे मॅडम नाही येत असेल तर त्यांनी सांगितलं तरी चालेल, किंवा आपल्या तृप्ती कुलकर्णी कुणी सांगितलं तरी चालेल. हो, आपण सरांशी बोलूया, मग सर सांगतील काय करायचं मॅडम. हो, सरांशी बोलूनच करा, म्हणूनच तुम्हाला सांगितलं मी. म्हणजे तुम्ही चर्चा कराल सरांशी, बाकी काही नाही. होय करूया ना. त्याच्यातनं पण उलट चांगलंच आहे ना, आपल्याला सगळ्यांनाच हे करायला मिळालं तर. मॅडम नमस्कार. नमस्कार. कोमल मॅडम, तुम्ही आम्हा सगळ्यांना एक प्रेरणास्थान आहात. तुमच्यामुळे खरंच एक प्रेरणा मिळते आम्हाला आता पुढे येण्याची, बोलण्याची. आणि बरेच आता खूप जण बोलायला लागलेत आणि ते पॉइंट मांडतायत, म्हणजे बापरे, बरेच जण सगळे पुढे गेले. आणि हे सगळं तुमचं आणि सरांचं माझं सरांचं नक्की मॅडम. आणि चव्हाण हो, आपल्या चव्हाण त्यांचे सुद्धा. तुम्हा तिघांचंही खूप खूप धन्यवाद.
एक वेगळी लाईन कुठे जाण्याची गरजच नाही आता अशी. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान इथे परिपूर्ण मिळत आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार. सरोज मॅडम, सर बाहेर पडले का? आपण बंद करायचं का? मला वाटतं सर बाहेर पडले. सर आहेत मॅडम. आहेत पण हो आहेत सर. सर बंद करायचं का? हॅलो. बरं, आपल्याला नाही बंद करता येणार ना? बघूया. सरांना फोन करावा लागेल का? हा, बघते ना, कारण सर येतात बरं का ऍक्च्युअली, पण तुम्हाला मला नाही येणार ना बंद करता? मला वाटतं मॅडम येईल सर करता. आहेत की मगाशी तुम्ही जेव्हा बाहेर पडला होता तेव्हा सर बोलले की. सर आहेत पण सर कामात असतील कदाचित. बघूया, थांबा. मी काय करते आता, आधी रेकॉर्डिंग आपल्याला एंड करता येईल. हा, बघते. एंड करता येईल. हो, पण रेकॉर्डिंग हो, थांबवा येतं. आधी, त्याच्यानंतर मग येतं, एंड करता करायचा प्रयत्न. होस्टला करता येते.